आज आपण करणार आहोत चाकवताची भाजी। तर चाकवताची भाजी करण्यासाठी मी चाकवताची पेंडी निवडून घेतली आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली। चाकवत मी सगळा व्यवस्थित चिरून घेतलेला आहे। आता मी तो कुकरला लावणार आहे आणि शिट्ट्या करून घेणार आहे। चाकवताच्या भाजी बरोबर कुकरला लावताना मी एक मुठभर शेंगदाणे 2 तासापूर्वी भिजवलेले आहेत आणि मुठभर हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे, ती सुद्धा मी त्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर ताकातल्या चाकवताची भाजी करण्यासाठी चाकवताची भाजी आपण बारीक चिरून घेतली होती। त्याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ, भिजवलेले शेंगदाणे घालून ती भाजी कुकरला 3 शिट्ट्या करून शिजवून घेतली। भाजी आता आपली पूर्णपणे गार झालेली आहे। तर आता चला आपण चाकवताची भाजी करूया। आता यासाठी लागणारं साहित्य म्हणजे शिजवून गार केलेली चाकवताची भाजी, ताक, मीठ, तेल, लसूण आणि मिरची, 2-3 चमचे डाळीचं पीठ, हिंग, मोहरी, हळद आणि जिरे। तर आता ही शिजवून घेतलेली भाजी आपण थोडं रवीच्या साहाय्याने घोटून घेऊया। एका छोट्या भांड्यात मी हे वाटीतलं सगळं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ताक मिक्स करून व्यवस्थित गुठळ्या मोडून घेणार आहे। पातेल्यामध्ये मी थोडं ताक घालते आहे आणि व्यवस्थित मी गुठळ्या मोडून घेते आहे। आता डाळीचं पीठ आणि ताक यांचं मिश्रण मी आपल्या शिजवलेल्या भाजीमध्ये मिक्स करून घेते। आता ग्लासमध्ये घेतलेलं ताक सुद्धा मी या भाजीमध्ये घालते आहे आणि मिश्रण एकत्र करून घेते। मिरच्यांचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे। कढई आपली तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी घालते तेल। तेल तापले, आपण घालतोय मोहरी। मोहरी तडतडायला लागली की जिरे फुलले की आपण वाटून घेतलेलं मिरची आणि लसूण, थोडीशी हळद आणि थोडासा हिंग। फोडणी आपली चांगली झालेली आहे आणि यात आपण घालतोय भाजी। चांगली हलवून घ्यायची। थोडंसं पाणी घेऊन डब्याला चिकटून राहिलेली भाजी घालायची। मला थोडी घट्ट वाटते म्हणून मी पाणी घालते। आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवता येते या भाजीची। आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मीठ।
चवीप्रमाणे मीठ घालून भाजी चांगली हलवून घ्यायची आणि तिला छान उकळी आणायची. तर आपली ताकातली चाकवताची भाजी तयार झालेली आहे. आता आम्ही जेवणार आहोत. तुम्ही नक्की करून पहा आणि तसा अभिप्राय मला कमेंटमध्ये येऊन कळवा. ताकातल्या चाकवताच्या भाजीचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राम राम.